मुंबईसह देशभरामध्ये 9 वर्षाचं स्वागत म्हणजे गुढीपाडवा मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे। मी कुर्ला पश्चिम परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मोठा आनंद आणि उत्सव तरुणाईमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कुर्ला पश्चिम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त शोभायात्रा आयोजित केलेली आहे। काय सांगाल, आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करताय, मोठं काय यावर्षीची थीम असणार आहे, काय एकूणच आहे? गेल्या 18 वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला पश्चिम येथे निघत आहे। यंदाच्या वर्षी आपल्या नववर्ष यात्रेची स्वदेशी आचार विचार प्रचार अशी आपली ही संकल्पना आहे। आपण जर स्वदेशीचा वापर आपल्या आयुष्यात केला तर खऱ्या अर्थाने आपला भारत देश पुढे जाईल असं याच्यामधून आवाहन करण्यात येत आहे। आपण मल्टीनॅशनलच्या वस्तूंच्या पर्यायी आपल्या स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजे असं आवाहन कुर्ला नववर्ष तसेच सर्व बाबतीत आपली स्वभाषा आपली मातृभाषा आपण जागरूक ठेवावी लागेल। तसेच स्वभूषा आपली पारंपरिक वेशभूषा सणांच्या माध्यमातून जागरूक ठेवावी लागेल, तर आपल्याला टिकवून ठेवावी लागेल। भाषा भूषा भ्रमण फिरत असताना सुद्धा केवळ मजा म्हणून न करता आपली धार्मिक स्थळं छत्रपती शिवरायांचे किल्ले आपण पाहिले पाहिजेत, तर आपला इतिहास आपल्याला कळेल। अशा प्रकारे स्वभ्रमण असा आपला मुद्दा आहे। स्वभोजन आपल्या सध्या बघतोय की पिझ्झा मॅगी अशी सगळं मोमोज अशी सगळी पिढीमध्ये आता निर्माण झाले, पण आपली भारतीय संस्कृतीतलं जे खाद्य आहे ते पौष्टिक आहे, पारंपरिक आहे, खूप चांगलं आहे, तर त्याचा टिकाव आपण केला पाहिजे। आपल्या घरामध्ये आपण बघतो की प्रत्येक वेळेला आपण केक कापतो, बड्डेला कापतो, 31ला कापतो, ॲनिव्हर्सरीला कापतो, केक कापायला हरकत नाही, पण आपली जी पद्धत होती की देवासमोर आपण नैवेद्य दाखवत होतो, पेढे शिरा खीर करत होतो आणि मग सगळ्या पाहुण्यांना सगळ्या घरातल्या कुटुंबांना देत होतो, ती प्रथा आपण कुठेतरी विसरत चाललोय। तर ती प्रथा आपण पाळला पाहिजेत, आपली भारतीय व्यंजनं आपण टिकवून ठेवली पाहिजेत। त्याचबरोबर भवन आपलं घर पहिल्यावर आदर्श हिंदू घर आहे असं दिसलं पाहिजे, तुळशी वृंदावन त्या घरामध्ये असावं। त्याचबरोबर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा आपल्या हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा त्या घरामध्ये असाव्यात असं आवाहन या नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून करण्यात येते। त्याचबरोबर वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाली। आज समस्त कुर्लेकरांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या संपूर्ण वंदे मातरम आपण म्हटलेलं आहे। एका सणाला घेऊन आपण शिस्ततानी जावं आणि त्याच्या आपल्या धर्माचं आपण पालन करावं आणि दुसऱ्यावरती त्याचं ते इम्पॅक्ट न करताना हे आमच्या कुर्लेकरांनी साबित केलेलं आहे की तुम्ही जसं बघितलं की डोंबिवली आणि दुसऱ्या भागामध्ये शिस्तनी ते गुढीपाडवाचं आपण प्रोसेशन जे जातो आहे त्याच प्रकारे कुर्लेकरांनी पण घेतलेलं आहे। आणि आम्हाला खूप या दिवसाचं आम्हाला वाट बघावं लागते की कुठेतरी गुढीपाडवाचं जुलूस निघेल आणि आम्ही त्याच्यामध्ये चांगले कपडे घालून येऊ आणि आपली संस्कृतीला कुठेतरी आपण नवीन पिढीला येणारी पिढीला आपण त्याच्याची ती जाणीव घेऊन देऊ आणि असंच आम्ही सगळे एकत्रच राहू ही ईश्वरांना विनंती आहे। यावर्षी जे समिती आहे त्यांनी स्वदेशी हा आपला थीम ठेवला होता। स्वदेशी म्हणजे आज जे अख्ख्या विश्वात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये स्वदेशी आता लोक लाकूड कोळसे याकडे निघालेत का, कारण हा स्वदेशी आणि कुर्लाचा हा जो सण आहे हा मुंबईमध्ये मला वाटतं एकच असं सण आहे की सर्व भाषा जात धर्म पंथ सर्व समाजाचे लोक याच्यामध्ये येतात आणि एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने कुर्ल्यामध्ये दरवर्षी भव्य आयोजन केलं जातं। अशाच पद्धतीने संपूर्ण मुंबईभर जे आयोजन होतं तसं कुर्ल्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या आयोजनाचा विस्तार वाढतच चाललेला आहे। संपूर्ण समाज या कार्यक्रमामध्ये जोरदार उतरला जातो आणि भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे होत आहे आणि तरुणाईचं आणि प्रत्येक वर्गाचा महिला पुरुष युवा आणि सर्व घटकांचा याच्यामध्ये फार मोठा समावेश होत चाललेला आहे। दरवर्षी शोभायात्रा काढली जाते, वर्षानुवर्षापासून आम्ही यात सहभाग असतो। कुर्ल्यातून टोटल 4 असतात शोभायात्रा, एक तक्क्यावरून निघते, एक शिक्षकनगर, एक मस्त्रानी लेन, तसंच एक जयभवन चौकातून निघते। सर्व इथं एकत्र होतात आपल्या या जंक्शनला भारत थिएटर आणि इथून आपण गणेश मंदिराकडे जातो। ही दरवर्षाची प्रथा आहे, ती अशी सुरू राहील ही ईश्वरचरणी प्रार्थना। 9 वर्षाच्या स्वागतासाठी 9 तरुणाई मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये गुढीपाडवा उत्सव ही साजरा करते। कुर्ल्यातले सर्व कुर्लेकर नटून थटून या उत्साहामध्ये सामील झालेले आहेत। यावर्षी कुर्लेकरांनी स्वदेशी अशी ही थीम या ठिकाणी वापरलेली आहे आणि आज गुढीपाडव्याचं आणि 9 वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी केलं जात आहे। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।